हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा पौष्टिक खाऊ आहे मखाना ओट्स लाडू. माझे पेज यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आहे, त्याची लिंक मी दिलेली आहे. नवनवीन पौष्टिक खाऊ बघण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या टिप्ससाठी माझं पेज नक्की फॉलो करा. हा लाडू बाळाच्या वाढत्या वयासाठी खूप चांगला आहे. तर सर्वप्रथम एका कढईत मी तूप घेऊन त्याच्यामध्ये 1 कप मखाना टाकलेला आहे आणि तो छान भाजून घ्यायचा आहे. क्रिस्पी झाला पाहिजे. तर अशा प्रकारे दाबून मखाना चेक करायचा आहे, ज्यामुळे कळतं की मखाना भाजला आहे की नाही. त्याच कढईत 1 टीस्पून तूप घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्स सीड्स, बदाम आणि ओट्स टाकून छान भाजून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनटं भाजायचं आहे लो फ्लेमवर. भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक करायचं आहे. या लाडूमध्ये खूप जास्त प्रोटीन्स, आयर्न्स, कॅल्शियम, फायबर आहे. त्यामुळे बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे. आता 1 टीस्पून तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप गुळाची पावडर टाकायची आहे आणि त्याच्या निम्मे पाणी टाकायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंतच करायचं आहे. त्याचा पाक नाही होऊन द्यायचा. आता गूळ विरघळलेला आहे आणि त्यामध्ये बारीक केलेलं मिश्रण टाकून एकत्रित करायचं आहे. हा लाडू जर बाळाने दिवसभरात 1 जरी खाल्ला तरी त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि छान पोट भरते. आता चिमूटभर वेलची पूड टाकायची आहे आणि छान मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याचे छान छोट्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहे. हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अगदी 15 दिवसासाठी. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? एकदम सोपी आणि पौष्टिक आहे की नाही? तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन पौष्टिक खाऊसाठी माझं पेज नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.